स्त्रियांनी सहभाग घेतला होता तुम्हाला माहिती आहे. त्यातलं कोणी मला नाव सांगता का तुम्ही? उदाहरणार्थ झाशीच्या राणी, अजून माहिती आहेत का? बरं. तर स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदर आणि नंतर पुरुषांची किंवा समाजाची एक मानसिकता होती की स्त्री ही अशक्त आहे किंवा दुर्बल आहे, अशी एक धारणा होती. परंतु त्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात किंवा नंतरही स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्यामध्ये आता जसं की मी तुम्हाला सांगितलं झाशीच्या राणी लक्ष्मीबाई होत्या. त्यानंतर भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की या समस्यांचं मूळ पुरुषी मानसिकतेत आहे. म्हणजे जर एखाद्या पुरुषाची बायको जर जॉब करत असेल आणि तो जॉब करत नसेल तर त्याला काय वाटतं की बाबा स्त्रीच्या अंडर मी काम करतोय किंवा असं, किंवा एखादी बॉस लेडी असेल, पहा तुम्ही पाहिलं असेल तर पुरुषांना थोडा कमीपणा वाटतो की आपण स्त्रीच्या हाताखाली काम करायचं का. मग आता हा झाला आपला सामाजिक दृष्टिकोन. परंतु या पाठामध्ये आपण काय पाहणार आहे की म्हणजे काय करायचं तर त्यांना शिक्षण द्यायचं. आता शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर किमान सगळ्यांना प्राथमिक शिक्षण तरी हवं. मग शिक्षण त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य. आता अर्थ म्हणजे काय, जर आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर अर्थ म्हणजे पैसा, बरोबर ना. तर त्यांना स्वतः कमवता यावं यासाठी त्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणाबरोबरच त्यांना कौशल्यही दिलं पाहिजे. राजकीय निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग पाहिजे. आता राजकारणाचा विषय बघितला तर आता तुम्हाला माहिती आहे का महिलांना किती टक्के आरक्षण आहे माहिती आहे का? अगोदर 33% होता, आता 50%, बरोबर. म्हणजे याचाच अर्थ काय, जर एखाद्या कार्यालयामध्ये 5 पुरुष काम करत असतील तर तिथे 5 स्त्रियाही पाहिजे. म्हणजे त्यांना काय पाहिजे, समान दर्जा पाहिजे. आता सक्षमीकरणाचा अर्थ आपण बघू बघा. पहिला मुद्दा आहे आपला शिक्षण. तर शिक्षणामध्ये ज्ञान, आपण शिक्षण कशासाठी घेतो, ज्ञान मिळवण्यासाठी घेतो, बरोबर. त्यानंतर कौशल्य. आता कौशल्यांचा आत्ताच्या युगात अभ्यास करायचा म्हणलं तर तुम्ही पाहता बघा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एखादं कौशल्य शिकवलं जातं. म्हणजे एखादं पार्लरचा कोर्स असेल, आरी वर्क असेल, हे छोटे छोटे व्यवसाय, यातून काय होतं, स्त्री सक्षम होते. म्हणजे छोटा महिन्याचे व्यवसाय स्वतःचा चालू करणार आहे. त्यानंतर दुर्बल घटकांना आत्मविश्वास देणे. दुर्बल म्हणजेच काय, जसं की आपण म्हणतो दारिद्र्य रेषाची, म्हणजे काय त्यांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न कमी आहे. त्यानंतर त्यांना नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची मदत करणे. आता हे सगळं तुम्हाला समजा काही सुविधा असतील सरकारने राबवलेल्या, ते तुम्हाला कशामुळे करणार आहे, शिक्षणामुळे करणार आहे, बरोबर. आता दुसरे आर्थिक स्वातंत्र्य. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणं. म्हणजे काय, किमान स्वतःचा खर्च त्यांना स्वतः करता यावं इतपत तरी त्यांना काम किंवा कौशल्य शिकवलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना संसाधने आणि संधी मिळतात. आता समजा तुमचं शिक्षण कमी असेल आणि तुम्ही एखादा पार्लरचा कोर्स केला तर तुम्ही छोटी का होईना इन्कम, पण ते तुमचे स्वतःचे पैसे असणार, बरोबर ना. त्यामुळे ते खर्च करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच तुम्ही काय होणार आहे, सक्षम होणार. त्याच्यानंतर पुढे बघा, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. ज्या स्त्रीला शिक्षण किंवा ज्ञान असतं तिला काय चांगलं काय वाईट हे समजतं. त्यानंतर पुढचं आहे बघा, सामाजिक आणि राजकीय सहभाग. तुम्ही पाहताय जसं पुरुषांबरोबर स्त्रियाही राजकारणात सहभाग घेतात. अशा राजकारणात सक्रिय असलेल्या स्त्रियांची नावं सांगू शकताय का मला? सोनिया गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, अजून बघा 1972 मध्ये महाराष्ट्रात टंचाई आणि महागाई विरुद्ध एक आंदोलन झालं. आता हे आंदोलन कशाविषयी होतं बघा, त्या आंदोलन केलं होतं मृणाल गोरे यांनी. त्यांचा विषय काय होता तर ऐन दिवाळीमध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत म्हणजे तूप, साखर, रवा इतर असतील त्या महाग केल्या गेल्या. त्यामुळं सामान्य माणसाला महागाई जर केली तर त्या वस्तू घेणे शक्य होणार